नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेसच्या वतीने आज महाराष्ट्राची किचन क्वीन हा कार्यक्रम जो आयोजित केला गेलेला आहे आणि खरोखर निकिता मॅडमनी ज्या पद्धतीने उमंगच्या माध्यमातून सगळ्या सेंटर्स पर्यंत पोहोचण्याची महिलांना जी व्यासपीठ दिलेलं आहे ते व्यासपीठ खूप मोठं आहे. आणि आतापर्यंत आम्ही बघितलंय की मुंबई झालं, पुणे झालं, नाशिक झालं, या तिन्ही ठिकाणी आम्हाला वाटत होतं एक एक स्टेप पुढे आपण जातोय आणि महिला तितक्याच उत्सुकतेने ते पदार्थ बनवून प्रेमाने आम्हाला खाऊ घालतायत. त्यामुळे खरोखर महिलांनी बनवलेले हे पदार्थ इतके अप्रतिम आहेत की प्रत्येक पदार्थ एक घास खाल्ल्यावरती असं वाटतं की क्या बात आहे. कारण त्याच्यामध्ये असलेला थीम जो आहे की पारंपरिक पदार्थ किंवा त्याच्यात नाविन्य काय असलं पाहिजे या सगळ्याला समरूप करून त्यांनी ज्या पद्धतीने पदार्थ बनवले ते कमाल आहेत. पण कमाल अशी आहे की जसं जसं आपण पुढे जातोय, आज छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला थोडंसं असं वाटलं होतं की नक्की आज काय घडणार आहे आणि आज काय पदार्थ आम्हाला खायला मिळणार आहेत. पण कमाल आहे की ज्या पद्धतीने आज पदार्थ इथे मिळाले खायला ते कमालीचे होते. कारण खरोखर आपल्या भारतीय पदार्थांना इंटरनॅशनली आपण कसं नेऊ शकतो किंवा इंटरनॅशनल पदार्थ महाराष्ट्रामध्ये कसे आपण खाऊ घालू शकतो याचे कॉम्बिनेशन्स आम्ही बघितले. त्यामुळे घरातल्या प्रत्येक पदार्थांची चव ही वेगळीच असते, पण कमाल असते. कारण कोणत्याही स्पर्धकाला मी जिंकणारे किंवा हरणारे ह्याचं कुठेही काही नसतं. तर मी स्पर्धेत भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्यावरती मी विजेती आहे. आता पुढे काय होईल माहिती नाही. हा जो स्पोर्टिंग स्पिरिट असतो ना त्याची कमाल आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा आणि पाहूया की पुढे कोण जाणार आहे आणि महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार आहे ते. धन्यवाद. मी निकिता, उमंग मीडिया नेटवर्कची को फाउंडर. मला असं वाटतंय की हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलंय आणि आपले जे प्रेझेंटर्स आहे नीलम स्टेनलेस स्टील आणि पॉवर्ड बाय बियॉन्ड अप्लायन्सेस, त्यांनी आपलं ट्रस्ट ठेवून हे कार्यक्रमाला पुढे घेऊन जायचं असं त्यांनी सपोर्ट दिलाय. तर मला खूप आनंद आहे या गोष्टीची आणि खूप चांगलं पार्टिसिपेंट आहे. खूप चांगलं आपण टेस्ट करतोय पदार्थ जे आहे आणि मला वाटतं की आपण पुढे पण असंच करत असणार आहे. तर पुढे अकोलाला आम्ही 24 सप्टेंबरला येत आहे. जे पार्टिसिपेंट त्यांना इंटरेस्ट आहे पार्टिसिपेट करायचे असेल नक्की या अकोलाला. 24 सप्टेंबरला आपण भेटूया. थँक्यू. नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेसच्या वतीने आज महाराष्ट्राची किचन क्वीन हा कार्यक्रम जो आयोजित केला गेलेला आहे आणि खरोखर निकिता मॅडमनी ज्या पद्धतीने उमंगच्या माध्यमातून सगळ्या सेंटर्स पर्यंत पोहोचण्याची महिलांना जी व्यासपीठ दिलेलं आहे ते व्यासपीठ खूप मोठं आहे. आणि आतापर्यंत आम्ही बघितलंय की मुंबई झालं, पुणे झालं, नाशिक झालं, या तिन्ही ठिकाणी आम्हाला वाटत होतं एक एक स्टेप पुढे आपण जातोय आणि महिला तितक्याच उत्सुकतेने ते पदार्थ बनवून प्रेमाने आम्हाला खाऊ घालतायत. त्यामुळे खरोखर महिलांनी बनवलेले हे पदार्थ इतके अप्रतिम आहेत की प्रत्येक पदार्थ एक घास खाल्ल्यावरती असं वाटतं की क्या बात आहे. कारण त्याच्यामध्ये असलेला थीम जो आहे की पारंपरिक पदार्थ किंवा त्याच्यात नाविन्य काय असलं पाहिजे या सगळ्याला समरूप करून त्यांनी ज्या पद्धतीने पदार्थ बनवले ते कमाल आहेत. पण कमाल अशी आहे की जसं जसं आपण पुढे जातोय, आज छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला थोडंसं असं वाटलं होतं की नक्की आज काय घडणार आहे आणि आज काय पदार्थ आम्हाला खायला मिळणार आहेत. पण कमाल आहे की ज्या पद्धतीने आज पदार्थ इथे मिळाले खायला ते कमालीचे होते. कारण खरोखर आपल्या भारतीय पदार्थांना इंटरनॅशनली आपण कसं नेऊ शकतो किंवा इंटरनॅशनल पदार्थ महाराष्ट्रामध्ये कसे आपण खाऊ घालू शकतो याचे कॉम्बिनेशन्स आम्ही बघितले. त्यामुळे घरातल्या प्रत्येक पदार्थांची चव ही वेगळीच असते, पण कमाल असते. कारण कोणत्याही स्पर्धकाला मी जिंकणारे किंवा हरणारे ह्याचं कुठेही काही नसतं. तर मी स्पर्धेत भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्यावरती मी विजेती आहे. आता पुढे काय होईल माहिती नाही. हा जो स्पोर्टिंग स्पिरिट असतो ना त्याची कमाल आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा आणि पाहूया की पुढे कोण जाणार आहे आणि महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार आहे ते. धन्यवाद. स्पॉन्सर फॉर दिस इव्हेंट आणि आम्ही खूप we are very excited and very proud that we have been able to activate so many people. We have been able to get so many women to come here. आणि सगळ्यात the most important part about it is that there's so much enthusiasm, there's so much ideation, there's so much innovation in all this. Overall, as a brand,
which has been in Indian kitchens for the last 50 years. It's so nice to see the mix of tradition as well as innovation as well as modernity, the way people are plating their food. So there's lots of interesting things to be seen. We are very excited to be part of this event.